येऊर परिसरातील जुनाट बुरशी लागलेल्या आणि आरोग्यास घातक ठरत असलेल्या सार्वजनिक पाणपोईच्या प्रश्नावरून ठाणे महानगरपालिकेविरोधात के. वृषाली यांनी आयुक्तांसह सर्व संबंधित अधिकाऱ्यांना पत्राद्वारे येऊर परिसरातील जुनाट बुरशी लागलेल्या आणि आरोग्यास घातक ठरत असलेल्या सार्वजनिक पाणपोईच्या प्रश्नावरून व्हिडिओच्या माध्यमातून जाब विचारलाय। हा व्हिडिओ बघून समस्त ठाणेकरांचा संताप उफाळून आला आहे। के. वृषाली यांनी या मोहिमेला ऑपरेशन टीएमसी असं नाव देत तातडीने कारवाईची मागणी केली आहे। वृषाली यांच्या म्हणण्यानुसार येऊर येथील सार्वजनिक पाणपोईतून अनेक वर्षांपासून अस्वच्छ, शेवाळयुक्त आणि दूषित पाणी पुरवलं जात आहे। यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला असून कावीळ, कॉलरा, टायफॉइड, गॅस्ट्रो, डेंग्यू आणि मलेरिया यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। याबाबत ठाणे महानगरपालिका आयुक्त तसंच विविध शासकीय आणि लोकप्रतिनिधींना पाठवण्यात आलेल्या निवेदनात वृषाली यांनी 5 प्रमुख मागण्या केल्या आहेत। ही पाणपोई तात्काळ बंद करून संपूर्ण परिसराचं निर्जंतुकीकरण करणं, जुन्या ड्रमच्या जागी अत्याधुनिक RO+ UV फिल्टर युक्त 24 तास पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करणं, पाण्याची नासाडी रोखण्यासाठी ऑटोकट सेन्सर बसवणं, शहरातील सर्व सार्वजनिक पाणपोईचे स्ट्रक्चरल आणि वॉटर क्वालिटी ऑडिट करून अहवाल सार्वजनिक करणं, संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणं या मागण्यांचा समावेश आहे। त्याचप्रमाणे वृषाली यांनी या प्रकरणात भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 अंतर्गत स्वच्छ पिण्याचं पाणी हा मूलभूत अधिकार असल्याचा मुद्दाही उपस्थित केलाय। सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयाचा हवाला देत वृषाली यांनी महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीवनाच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत असल्याचा आरोप केलाय। विशेष म्हणजे नागरिकांनी महानगरपालिकेला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला असून या कालावधीत मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा तसंच तीव्र लोक आंदोलन छेडण्याचाही इशारा दिलाय। सर्वसामान्य नागरिक आता ऑपरेशन टीएमसी केल्याशिवाय राहणार नाहीत असा स्पष्ट इशाराही निवेदनातून वृषाली यांच्याकडून देण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासन या गंभीर प्रश्नाची कितपत दखल घेते आणि नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कोणती ठोस पावलं उचलते याकडेच आता संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय।